आज होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून एक चांगलं वातावरण महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या माध्यमातून आम्हा सगळ्यांना दिसते। आदरणीय बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली एक बहुमत आज कोल्हापूरमध्ये निश्चितपणे महाविकास आघाडीला मिळणार आहे। प्रभाग 19 मध्ये आज प्रचार फेरी होती। या माध्यमातून एक चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद हा आम्हाला निश्चितपणे मिळालेला आहे। खऱ्या अर्थानं कोल्हापूर पुढे घेऊन जायचं, कोल्हापूर एक चांगल्या विकासाच्या दिशेने घेऊन जायचं, अनेक लोकांनी जो दिलेला त्रास कोल्हापूरमध्ये आहे त्या लोकांवर मात करून कोल्हापूरला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जायचं, हा उद्देश आज आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी पुढे घेऊन आलेलो आहे। या 5 वर्षामध्ये प्रशासक होतं, या प्रशासकाच्या माध्यमातून झालेला त्रास, रस्त्यांची अवस्था, धूळ किंवा कचरा व्यवस्थापनची अवस्था असेल, ही बिकट होत चाललेली आहे। आणि मग एक चांगले ॲडमिनिस्ट्रेशन, एक चांगलं विजन आदरणीय बंटी साहेबांच्या माध्यमातून, जाहीरनाम्याच्या माध्यमातून आज कोल्हापूरमध्ये मांडण्याचं काम नागरिकांसाठी आम्ही केलेलं आहे। आणि मला विश्वास आहे की लोक निश्चितपणेनं काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेवर विश्वास ठेवून मोठ्या मतांनी आमच्या सर्व उमेदवारांना विजय करतील। आज येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कोल्हापूरची दिशा ही एक प्रगतिशील शहर म्हणून आपल्याला अजून कसं पुढे घेऊन जाता येईल, हा प्रयत्न आमच्या माध्यमातून होणार आहे। आणि मला विश्वास आहे की कोल्हापूर नक्कीच आमच्या मागे ठामपणे उभा राहील। 2015ला निवडणूक झाली होती, आज 2026 आहे। आणि या माध्यमातून बघितलं तर अनेक वर्ष लोक या निवडणुकीची वाट बघत होते, कारण स्थानिक उमेदवार हा अत्यंत महत्त्वाचा असतो। या राजकारण समाजकारणामध्ये जर बघितलं किंवा आपल्या या देशाच्या व्यवस्थेमध्ये बघितलं तर नगरसेवक ही महत्त्वाची भूमिका असते। स्थानिकला लोक त्यांना संपर्क करत असतात, त्यांना भेटत असतात, अनेक बारीक सारीक गोष्टी जे त्या भागात असतात, प्रभागात असतात, हे सोडवण्याचं काम हा निश्चितपणे नगरसेवक करत असतात। आणि मग आमचे प्रमुख सर्व नगरसेवक, आज आजी माजी नगरसेवक असतील, आम्ही असेल, हे सातत्यानं लोकांमध्ये राहून काम करतोय। आणि आमच्या या प्रभागामध्ये सर्वच आमचे उमेदवार, सन्मान्य रामाने साहेब असतील किंवा सन्मान्य पवार वहिनी असतील, जरग वहिनी असतील किंवा दुर्वास बापू असतील, 4ही उमेदवारांच्या माध्यमातून आज मोठा प्रतिसाद लोकांना मिळतोय। मला विश्वास आहे की आम्ही मोठ्या मतीनं निवडून येऊ।